शहीद कुंडलिक माने यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबियांसह नातेवाईक आणि शेकडो नागरिक तिथे उपस्थित होते। राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री आर पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह गृहमंत्री सतेज पाटील आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपस्थित होते। वीरपुत्र कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना आपले 1 महिन्याचे वेतन देणार असल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। माझ्या मतदारसंघातील एक जवान कुंडलिक माने हा धारार तिथे पडला। देशासाठी त्याने प्राण गमावलेला आहे, देशासाठी त्याने वीरमरण पत्करलेलं आहे आणि म्हणून मला निश्चितपणाने त्याचा अभिमान आहे। शहीद कुंडलिक माने एका शेतकरी कुटुंबातला तरुण, आज मुलं लहान आहेत, आईवडील वृद्ध आहेत। अवघं राज्य या कुटुंबाच्या पाठीशी राहील। देशस्तरावर सुद्धा राज्यातल्या जनतेच्या भावना आम्ही निश्चितपणाने लक्षात आणून देऊ। महाराष्ट्रामधला आणि कोल्हापूर जिल्ह्यातला हा कुंडलिक माने हा अतिशय धाडशी आणि शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, पण देशासाठी त्यांनी आज बलिदान केलेलं आहे। मला असं वाटतं आम्ही सर्वजण या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्यामध्ये सहभागी झालेलो आहे। भविष्य काळामध्ये जी मदत करणं आवश्यक आहे त्यासाठी शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील। पुढच्या इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आपण वळूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची